आता खरं सांगायचं म्हटलं ऑनेस्टली, जे माझे यूट्यूबवरचे व्हिडिओज आहे, लाँग व्हिडिओज आणि इंस्टाग्रामवरचे शॉर्ट्स आहे ना, ते चालत नाही खरं म्हटलं तर. मला असं वाटलं होतं की यूट्यूबवर माझं चांगलं करिअर होऊन जाईल. 2023मध्ये यूट्यूब चॅनल स्टार्ट केलं होतं माझं मी. 2023मध्ये स्टार्ट केल्यानंतर मला असं वाटलं यूट्यूब लवकर ग्रो होऊन जाईल आणि मी लवकर चांगली एक इन्कम माझी यूट्यूबवरून जनरेट होईल ॲडसेन्सवरून. त्याच्याने इंस्टाग्रामवर चांगले कोलॅबोरेशन्स मिळतील, असे खूप सारे स्वप्न रंगवून बसला होता बरं का. बट आता तसं काही होतं दिसत नाही. कारण जी माझी यूट्यूबची वॉच टाईम आहे आता, तो आता खाली पडते हळूहळू. तो वॉच टाईम आता हळूहळू कमी होत चालला आहे. म्हणजे याचा अर्थ काय, जो यूट्यूबवर मी कॉन्टेंट पोस्ट करतोय तो आता काही सध्या चालत नाही आहे. त्याच्यावर मला तर असं वाटतं आता. आणि मी अजून एक माझं दुसऱ्या नावाचं पण यूट्यूब चॅनल स्टार्ट केले, शुभम भरती 2 या नावानं दुसरं यूट्यूब चॅनल स्टार्ट केलेलं आहे मी खरं म्हटलं तर. आणि इंस्टाग्राम पण जी कंटेंट टाकतो, इंस्टाग्रामचं दुसरं पेज ऑन केलं आहे मी, तिथं पण वेगळा कंटेंट टाकतो मी आता. खूप सारे सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म्सवर आता वेगळा कंटेंट टाकायचा प्रयत्न करतो आहे. बट मेन प्रॉब्लेम असा आहे की जे माझं यूट्यूब चॅनल आहे मेन, तिथं माझा कंटेंट असं चालत नाही. त्याच्यावर सोल्युशन काय करावं ते निस चेंज करू परत एकदा. स्टार्टिंगला माझा निश कोणता होता, 2023मध्ये यूट्यूब चॅनल स्टार्ट केला मी. त्या यूट्यूबमध्ये मी कोणता कंटेंट टाकायचो, जो असा आपला नॉर्मल कंटेंट असतो, फूड ब्लॉग. मेनली स्टार्टिंगला फक्त फूड ब्लॉग टाकायचो मी. शॉर्ट्स म्हणा, यूट्यूबवर म्हणा, इंस्टाग्रामवर टाकायचो. त्याच्यानंतर चेंज केलं, त्याच्यानंतर एज्युकेशन पर्पजमध्ये केलं. CBSE बोर्डचे 9-10चे टाकायला लागलो. ते झालं, परत चेंज केलं एकदा. जस्ट चेंज केला, परत नॉर्मल व्हिडिओज टाकायला लागलो फक्त आता. मध्यंतरी 5 महिन्यापासून मागच्या फक्त नॉर्मल व्हिडिओज टाकायला लागलो. ज्याच्यामध्ये एक नॉर्मल बेसिक टॉपिक घ्यायचो. उदाहरणार्थ माझ्या आयुष्यामध्ये झाले जेवढे चुका केल्या असते, मिस्टेक्स केले असते, सगळं सांगून टाकायचं मला. बट त्याचा एक प्रॉब्लेम असा होता, त्याचा फक्त वॉच टाईम हा 10 सेकंद, 1 मिनिटं किंवा 2 मिनिटं मॅक्स टू मॅक्स. जो माझा 10 मिनिटाचा व्हिडिओ, त्याच्यापैकी लोक फक्त मोजून 1 मिनिटं किंवा 2 मिनिटं व्हिडिओ पाहत आहे. याच्यात काय कॉन्टेंट हा पूर्णपणे बोरिंग आहे. त्याच्यावरती काही परत सोल्युशन शोधावं लागणार आहे मला. एंड ऑफ द स्टोरी माझा गोल काय होता, मला एक कॉन्टेंट क्रिएटर बनायचं होतं. ज्याच्याने मी माझं असं लाईफ होऊन जाईन की मी पूर्णपणे फक्त माझ्या यूट्यूबवर मला इंस्टाग्राम पैसे मिळतील आणि मला पुढं बाहेर जॉब करायची गरज पडणार, बाकी कुठलेही काम करायची गरज पडणार नाही. दिवस रात्री फक्त मी व्हिडिओ तयार करणार, माझा इन्कम जनरेट होईल आणि झोपून घ्या फक्त. एक सिम्पल अशी लाईफ पाहिजे होती मला खरं म्हटलं तर. आणि ते ॲक्च्युअल प्रॅक्टिकलमध्ये ते असं पॉसिबल होते का नाही. प्रॅक्टिकलमध्ये 4000 तासांचा वॉच टाईम पूर्ण करणं आणि या सगळ्या गोष्टी पॉसिबलमध्ये आणणं, या गोष्टी मला अवघड होत्या खरं म्हटलं तर. तरी पण मी ट्राय करतोय, असं प्रथम मी काही हार मानणार नाही. यूट्यूबवर सध्या माझे 368 फॉलोअर्स आहे आता. इंस्टाग्रामवर कमी, इंस्टाग्रामवर 138 असते फक्त फॉलोअर्स. तरी सुद्धा डेली पोस्ट करतोय, शेड्यूल कॉन्टेंट काही शेड्यूल करून ठेवलेलं आहे. कितीतरी प्रयत्न करतोय अजून खरं म्हटलं तर. अजून नवीन कॉन्टेंट कोणता आहे, त्याच्यापैकी कुठला निश पिक करावा किंवा कुठल्या गोष्टीसाठी मी अजून हे करावं ते कळत नाही मला. असं वाटतं कधी कधी की फर्स्ट टू 10 CBSE बोर्डचे सब्जेक्टचे व्हिडिओज तयार करू, कधी असं स्टेट बोर्ड वाटतं, कधी कधी एज्युकेशन पर्पजमध्ये इंग्लिश स्पीकिंगचे व्हिडिओज वाटतात. कोणतं निश पिक करू ते कळत नाही मला खरं म्हटलं. आता पूर्णपणे कन्फ्यूज मोडमध्ये. आणि जे व्हिडिओज टाकतोय आत्तापर्यंत मी किती, म्हणजे आधी 100-200 व्हिडिओ शॉर्ट्स होते बरं का. आधी माझे रेस्टॉरंटमध्ये मी जायचो, मी तिथले ब्लॉग्स तयार करायचो, एडिट करून मस्त साऊंड ॲड करून टाकायचो, ते टाकले होते मी आधी. पण त्या आधी स्टार्टिंगला मला असं वाटतं टीचरमध्ये शोभणार नाही, मग ते डिलीट केले मी. 100 ते 200 व्हिडिओ मी ऑलरेडी माझे डिलीट केले होते. त्याच्यानंतर परत आत्तापर्यंत माझी व्हिडिओ किती झाली, 300 व्हिडिओ झाली. 300 व्हिडिओज प्लस त्याच्यानंतर इंस्टाग्रामवर परत मी अजून 100 टाकले असतील. पण त्याच्यामध्ये मला असं लूप होल सापडत नाही की नेमकी असं कुठला कॉन्टेंट असं असला पाहिजे की याच्याने तो कॉन्टेंट लवकर चालणार आहे. बिझनेस मास्टरी म्हणा, त्याच्यानंतर कुठली सिरीज स्टार्ट करू ज्याच्याने माझी ना यूट्यूबचे फॉलोअर्स वाढतील, लवकरात लवकर मी सुद्धा रिटायरमेंट घेऊ शकेल. जे माझं एम आहे खरं म्हटलं. खूप सारे लोक माझ्या स्वप्नावर असतात, त्यांना वाटलं 21-22 वर्षी कोण रिटायरमेंट घेतं यार. मला असं वाटतं की जे गोष्टी अशक्य आहे त्या गोष्टी अशक्य केल्या पाहिजे. की वयाच्या ॲव्हरेजली साधारणतः एखादी व्यक्ती रिटायरमेंट कधी घेते, 60 किंवा 70 वर्षी रिटायरमेंट घेते बरोबर. बट मला असं वाटतं की मी ती गोष्ट ब्रेक करायची, मला ती मी सगळं मिथ ब्रेक करायची. आपल्या रिटायरमेंट ही 21-22 म्हणा किंवा बिफोर 25 घेता आली पाहिजे. बिफोर 25 तुमच्याकडे असं काही पाहिजे, स्किल पाहिजे. मी तर म्हणतो बिफोर 25 मार्फत एकच गोष्ट करायची, यूट्यूबवर इंस्टाग्राम चांगलं करिअर करायचं मार्फत बस. त्याच्याने काय होणार माझं, त्याच्याने एकदा का माझं करिअर चांगलं बिल्डअप झालं, ज्यावेळेस मला चांगले पैसे म्हणा, यूट्यूबवर चांगले ॲडसेन्स म्हणून चांगला रेव्हेन्यू म्हणा, इंस्टाग्राम चांगले कोलॅबोरेशन्स मिळायला लागले मला, मी पूर्णपणे फ्री होऊन जाईल. मला असं कोणी माझ्यावरती मला कोणी बॉस नाही पाहिजे खरं म्हटलं तर. कोणी मला बॉस नाही पाहिजे की जो मला सांगणार तू हे कर नाही. मला पूर्णपणे ओपन माइंडेड आयुष्य पाहिजे, ज्याच्यावर मी ठरवू शकेल की मला जे करायचं तेच करीन फक्त मी बस. माझ्यापुढं कोणी मला बोलणार नाही पाहिजे आणि माझ्यापुढं मी जे करीन तेच फक्त पूर्व दिशा, आणि मी जे सांगेन तीच लोकांना पूर्व दिशा फक्त. असं कॉन्टेंट क्रिएटर मला सुद्धा. आणि त्यासाठी मी असं प्रयत्न करणार आहे. आता किती व्हिडिओज टाकले, 300, 400, 500, 600 व्हिडिओज आत्तापर्यंत माझी फेल गेले. नो वॉच टाईम, नो सबस्क्रायबर्स. त्याच्यानंतर डेड यूट्यूब चॅनल, माझं यूट्यूब चॅनल आता पूर्णपणे डेड होऊन गेलं आहे. त्याचे ना वॉच टाईम वाढते ना हे होतं आहे. बट हां, त्याच्यामध्ये माझी गोष्ट इम्प्रूव्ह झाली ती म्हणजे माझे कम्युनिकेशन स्किल्स.
जेव्हा मी एकट्यासमोर कॅमेरासमोर बोलतोय ना, आधीचे व्हिडिओज बघितले ना, आधीच्या व्हिडिओजमध्ये माझा पूर्णपणे गॅप होता, पूर्णपणे लॅग होतं माझ्या प्रोनाऊन्सिएशनमध्ये. पण आताचे व्हिडिओज बघितले ना, मी क्लिअर कट बोलतोय, जे मला वाटतं मी ते बोलतोय आणि प्रोनाऊन्सिएशन एकदम क्लिअर होते माझ्यावाली. त्याच्यावर मी आतापर्यंत खूप सारे व्हिडिओज तयार केले की आपण या गोष्टी केल्या पाहिजे, आपण त्या गोष्टी केल्या पाहिजे, पण तो कॉन्टेंट पूर्णपणे बोरिंग वाटते लोकांना. जे ऑडियन्स आहे ना त्यांना हा कॉन्टेंट पूर्णपणे बोरिंग वाटते. त्याच्यावर एक ऑप्शन आता असा काढले मी की आता कॉन्टेंट किंवा निश चेंज करायला लागणार आहे. आणि निश चेंज करायचं म्हटलं मला नवीन यूट्यूब चॅनल उघडावं लागणार आहे असं वाटतं मला. नवीन यूट्यूब चॅनल जर मी स्टार्ट केलं तर हा कॉन्टेंट काहीतरी चांगला चालणार आहे. कारण जर मी असंच कॉन्टेंट टाकत राहिलं त्याच्यामध्ये काहीतरी असं नवीन असलं पाहिजे. कुठला नवीन कॉन्टेंट मला ते कळत नाही आता. पण मी आता एक काम करणार आहे, आता अशा गोष्टी करणार आहे. माझ्याकडे 3-4 निश जे समोर तयार करा म्हटलं. एक तर इंग्लिश स्पीकिंगचे व्हिडिओज तयार करायचे नाही. फर्स्ट 10th CBSE बोर्ड सिलेबस जो आहे तो स्टार्ट करायचा, तिथे मी वेळ जात नाही खरं म्हटलं. पण मला असा निश पाहिजे कुठलं तरी की ज्याच्यामध्ये लवकरात लवकर मी हे करू शकेल, वे आउट मिळून लवकरात लवकर पुढे जाऊ शकेल. त्याच्यानंतर बिझनेस मास्टर नावाची एक सिरीज स्टार्ट करायचा पण माझ्या डोक्यात उद्देश आहे. आता बिझनेस मास्टर एक सिरीज म्हणजे कशी, त्याच्यामध्ये जे वेगवेगळे छोटे बिझनेस प्लॅन आहे ना, जे मी आतापर्यंत माझ्या आयुष्यामध्ये केली आणि ती फेल झाली, ते सांगण्याचं लोकांनाही मला. त्याच्यानंतर खूपशा गोष्टी अशा बरं का. बट आता बघू काय गोष्टी होत आहे. ठीक आहे, धन्यवाद.